हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मला एक ब्राईडची ऑर्डर आहे आणि ती पण सकाळची आहे. त्यामुळे सगळ्यांना पहिली गुड मॉर्निंग. आणि आज मला लवकर निघायचं आहे. 8ची ऑर्डर आहे मला. त्यामुळे माझ्यापासून ते गाव जरा लांब आहे, 15-1 किलोमीटर आहे. सो तिकडे मला जायचं आहे. त्यामुळे मी तयार झाली आहे आणि आता मी निघणार आहे. माझे बाबा मला सोडायला येणार आहेत. सो आम्ही निघालो होतो जायला आणि मला वाटेमध्ये जी मेहंदीसाठी एक मुलगी येणार आहे पायावर करण्यासाठी, तिला पिकअप करायचं आहे. तिला पण आम्ही पिकअप केलं आणि बाबांनी मला तिथे सोडलं, जिथे आम्ही मेहंदी काढायला जाणार होतो तिथे. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोचल्यावर त्यांनी प्लेट वगैरे डेकोरेशन केली मेहंदीची. सो त्यांनी आमच्याकडून मेहंदीचे कोन वगैरे घेतले आणि अशा प्रकारे डेकोरेशन केलं त्यांनी छानपैकी. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांनी जे डेकोरेशन सिम्पलप्रमाणे केलं होतं मेहंदीसाठी, त्याचे जरा फोटोज वगैरे घेतले. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे त्यांनी केलं आहे सिम्पल. त्याच्यानंतर ही माझी आजची ब्राईड आहे, तसं हिला मी मेहंदी काढणार आहे. आणि आम्ही मेहंदी सुरुवात केली होती, पण मेहंदी काढतेवेळी व्हिडिओ काढायचं लक्षातच नाही राहिला. त्यामुळे मी एका हातावरची मेहंदी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या हातावरची बॅक साईडची मेहंदी काढताना मी हा व्हिडिओ घेतला. आणि ती माझ्यासोबत जी आली होती तिने मग पायावर मेहंदी सुरुवात केली होती. तिची पण एका पायावरची झाली होती. आमच्या दोघांच्याही लक्षात नाही जे व्हिडिओ घ्यायचा होता वगैरे असं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवढा व्हिडिओ घेता येईल तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं आहे. सो तुम्हाला फ्रंट हँडची मेहंदी वगैरे कशी वाटली हे मला नक्की सांगा. त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी लवकर गेलो होतो, त्यामुळेच आमच्यामध्ये फ्रेशपणा होता. त्यामुळे मेहंदी लवकर झाली. त्यामुळे आम्हाला काही असं वाटलंच नाही की आम्ही मेहंदी खूप वेळ असं बसून वगैरे होतो. कारण सकाळची जेव्हा आपण मेहंदी काढतो तेव्हा आपण फ्रेश असतो. त्यामुळे लवकर मेहंदी होते काढून. आणि छान वाटलं मेहंदी काढतेवेळी, असा कंटाळा वगैरे नाही आला जास्त. त्यानंतर आम्ही बोलता एका हातावरची आणि एका बॅक हातावरची मेहंदी पूर्ण केली. याच्यानंतर थोडाफार फोटोज वगैरे काढून घेतले आणि याच्यानंतर दुसऱ्या हातावरची पण मेहंदी कंप्लीट करायला लागलो. पायावरची पण तिने कंप्लीट केली मेहंदी. ही पायावरची मेहंदी आहे. सो त्याच्यानंतर मग आम्ही थोडंफार तिचं फोटोशूट केलं आणि हा आहे फायनल लूक मेहंदीचा. ही बॅक साईडची मेहंदी आणि ही आहे फ्रंट साईडची मेहंदी. सो तुम्हाला ही मेहंदी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. मेहंदी पण काढायची आणि व्हिडिओ पण शूट करायचं, त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं. जेवढं शूट करता आलं तेवढं मी ह्या व्लॉगमध्ये टाकलं आहे. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.